बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनावर अखेर तोडगा निघालाय आणि कर्जमाफीसाठी सरकारने 30 जून 2026 पर्यंतची आता डेडलाईन दिली आहे। त्यामुळे नागपूरमधल्या आंदोलकांमध्ये एक आनंदाचं वातावरण सध्या आहे आणि या आंदोलनावर आता तोडगा निघालेला आहे। मात्र तरी देखील आंदोलक नागपूरमध्ये तट ठोकून आहेत। सर्व आंदोलक बच्चू कडू यांच्या प्रतीक्षेत आहेत। बच्चू कडू दुपारी आंदोलकांबरोबर संवाद साधणार आहेत, आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करणार आणि बच्चू कडू आल्यानंतर जल्लोष करणार असल्याची प्रतिक्रिया या आंदोलकांनी दिली आहे। दरम्यान आमच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा फरक पडत नाही असंही या आंदोलकांनी स्पष्ट केलेलं आहे। 100% तोडगा काढला बच्चू कडून। चारही महामार्ग जसे हँग केले नागपूरले, इतिहासात अजूनही पर्यंत एवढं ट्रॅफिक जाम झालं नाही। जसं ट्रॅफिक जाम झालं त्याच पद्धतीनं कोर्टाचा आधार घ्यावा लागला आणि लगेच मुख्यमंत्र्यांनी तारीख जाहीर केली। त्याच्याबद्दल आम्ही सगळे शेतकरी आनंद साजरा करतो। 19 मार्च 2025 ले रोड रंगवून या कर्जमाफीचा जो लढा सुरू केला होता बच्चूभाऊनं, त्याचा शेवट काल झाला। गुन्हे आमचे 40 वर्षापासून हा इतिहासच आहे। बच्चूभाऊच्या कार्यकर्त्यावर ह्याच गुन्हा काय असे हजारो कार्यकर्त्यावर गुन्हे आहे। बच्चूभाऊवर 350 गुन्हे आहे, कार्यकर्त्यावर 100च्या घरात आसपास गुन्हे आहे। त्या गुन्हेले काही आम्ही घाबरणारे लोक नाही आहे।